वार्ता न्यूज, शब्दाला धार सत्याची। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा आज 68वा महापरिनिर्वाण दिन आहे। या निमित्त मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थिती राहून डॉक्टर आंबेडकर यांना अभिवादन केले। यावेळी राज्यपाल CP राधाकृष्णन हे देखील उपस्थित होते। अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आज आपला देश वेगाने प्रगती करतोय। आता तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर भारत आहे। याचे सर्व श्रेय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान दिलं त्याचं आहे। कारण हे संविधान सामान्य माणसाच्या जीवनात सामाजिक आर्थिक परिवर्तन घडवण्याचा मूलमंत्र घेऊन तयार करण्यात आला आहे असल्याचंही फडणवीस यांनी म्हटलं। महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी दादरच्या चैत्यभूमी येथे दाखल झाले आहेत। तर कालपासून अनुयायी मुंबईमध्ये दाखल होत आहेत। आज लाखो अनुयायी हे चैत्यभूमी स्तूपात असलेल्या डॉक्टर आंबेडकरांच्या अस्थि कलश आणि प्रतिमेस अभिवादन करून बाबासाहेब आंबेडकर यांचे दर्शन घेणार आहेत।